अपशकुनी आहे मी. दादा, अरे काय काय बोलायला लागलायस? असं काही नसतंय. अरे ऐक माझं, पोरीला गरज आहे तुझी, तुझ्या आशीर्वादाची. त्यांचा तरी विचार कर. मला सांग, तू भूतकाळात किती वेळ अडकून राहणार आहेस? मागचं झालं गेलं सगळं विसरून जा. ऐक माझं दादा, सूर्यामुळं किती दिवसांनी या घरात आनंद येतोय. सूर्याला नाराज करणार आहेस काय तू? ऐक माझं, बाहेर चल. मग बघ सगळं घर कसं आनंदानं भरून जातंय ते. हे बघ, बघितलंस का? हे बघ, आपल्या सूर्याला केवढा हौसेनं आणलंय तुझ्यासाठी. छान आहे की नाही? हा, हे घाल आणि चल बाहेर. हा, चला यजमानांनी पुढे या. मुलीचे वडील कुठे आहेत? ए सूर्या, तात्या कुठे आहेत? ते पिऊन पडले असतील कुठेतरी. नका त्यांची वाट बघू. वडजी, करा सुरुवात. अहो, बायको पळून गेल्यापासून ते असतात का जागेवर? अहो, त्यांची तरी काय चूक आहे? एखाद्याची बायको 4-4 पोरं टाकून मंदिरातील पुजाऱ्याबरोबर पळून गेल्यावर कुणाला बी वाईट वाटणारच की. अरे अशा पोरीचं लगीन जमणं म्हणजे लय भाग्याची गोष्ट आहे. पण देव माणसं आहे ती बरं का पोराकडची. सूर्या, बोलव ना तात्यांना, त्यांचा मान आहे. हा, गुरुजी, ताते साहेब आल्यात. सुपारी फोडायला सुरुवात करा. थांबा. हे सगळे काय बोलतायत? मुलीची आई पळून गेलीये? हो ना, म्हणजे ह्यानी तुम्हाला काही सांगितलंच नाही वाटतं? मला यातलं काय बी माहिती नाही. म्हणजे सूर्या, तू हे खोटं बोलून लगीन ठरवायला निघाला तर? हो नाही, भाऊंना सांगितलं होतं की, भाऊ बोलला होता ना तुम्ही, मला सांगितलं होतं ना आमच्या घराबद्दल सगळं सांगा म्हणून. तिला ह्यातलं काय माहित नाही. योग्य वेळ आल्यावर मी सांगणारच होतो. अहो, कधी येणार तुमची योग्य आहे? हे लगीन झाल्यावर का हिला पोरे झाल्यावर? माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय का या असल्या घरातल्या पोरीशी लगीन करायला? ए चालू आहे. तरी म्हणलं, या पोरीचा भाऊ एवढा मोठा हुंडा द्यायला तयार कसा झाला? आम्हाला पैसे देऊन ही अवदास आमच्या गळ्यात बांधायची होती बाई. आम्ही काय कमीतले वाटलो काय तुम्हाला तुमच्यासारखे? काय रे सूर्या, काय ऐकतो आम्ही? काय बोलतात हे बाई? अरे लग्न ठरवताना तू यांना सगळं सांगायला हवतोस ना. अरे काय बी झालं तरी मुलाची आई आहे त्या. हे मान्य आहे तुझ्या बहिणींच्या लग्नाची तुला काळजी आहे, पण एवढा हलगर्जीपणा?
माफ करा. मी हवं तर याच्या वतीनं तुमची माफी मागतो. चुकला आमचं. आता मन मोठं करा आणि आमच्या पोरीला पदरात घ्या. आम्ही काय आमचा लेक गावावरून ओवाळून टाकला नाही कुणाला बी त्याच्या गळ्यात बांधायला. उद्या हिला सून म्हणून आम्ही घरी नेलं आणि ही पण गेली हिच्या आईसारखी कोणाचा हात धरून पळून. मग काय करायचं आम्ही? नको नको ते लचांडच नको आमच्या माग. हे लग्न नाही होऊ शकत. चला हो. अहो ऐका की माझं. अहो ऐका, असं करू नका. मी हात जोडतो तुमचे, वाटलंच पाया पडतो. माझ्या आईची चुकीची शिक्षा माझ्या बहिणीला नका देऊ. मी हात जोडतो तुमच्यासमोर. ते काय नाही. चला हो. ना सूर्या, असं भरले पण पदून निघून जाऊ नका. मला 4 बहिणी आहेत. आज हिचा साखरपुडा मोडला तर कुणाच्या अंगाला हळद लागायची नाही हो. तुझ्या बहिणीसाठी आम्ही आमच्या पोराचं पाठोळा करू का? चल हो बाजूला. अगं आई, त्यांनी आधी सगळं सांगितलं होतं मला. त्यांच्या खानदानीतच गडबड आहे. चल तू. अगं आई, यांची आई पळून गेली आहे. यात यांची काय चूक आहे? झाडच इशारी आहे तर फळ पण इशारीच असणार ना. आई तशाच पोरी